हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपल्याकडे गणपती येत आहेत. फक्त थोडे दिवसच उरलेले, तर आपल्याला बाहेरचे मोदक न खाता आपण घरीच बनवून मिठाईवाल्या सारखेच मोदक बनवू शकतो. मी इकडे अर्धी वाटी काजू घेतले. मी आज काजू मोदक करते. अर्धी वाटी काजू, पिठी साखर करताना मी ह्याच्यातच वेलची टाकलेली आहे, मिल्क पावडर, आणि मी मलईदार असं दूध घेतलेलं आहे, मलाई सकट. आणि दूध फ्रीजमधलं घ्यायचं नाही आहे, आपलं बाहेरचं दूध, गरम पण नाही घ्यायचं, रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे. आता काजू आपल्याला ह्याच्यामध्ये घालून असं एकदम हे नाही, चालू करायचं नाही, चालू बंद करून आपल्याला हे करायचं आहे. कारण काय, मी आता हे करते. बघते मी झालं का. आणि आपल्याला मस्त आपला रवाळ टेक्स्चर झालं. मी हे काढते. असं एकदम चालू का करायचं नाही, आपल्या काजूला तेल सुटेल म्हणून आपण एकदम फास्ट करायचं नाही, चालू बंद करून आपल्याला हे असा मस्त असा रवाळ टेक्स्चर. काहीच चाळायची गरज नाही, याच्यात तुकडे तर लागतच नाही. आता मी गॅस चालू करते. लायटर कुठे माझा? मी इथे तूप घेतलंय, डालडा नाही तूप घेतलंय, एकदम घरगुती. जरासं तूप टाकते. दूध ओतते. हे मी सगळं मलाई सकट दूध घेतलेलं आहे. आणि मी त्याच्यात साखर टाकते. आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत असं मला हलवत राहायचं आहे. माझा गॅस 2 मिनिटं मी फास्ट ठेवलाय, आता मी स्लो केला. आपला साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. तूप चांगलं हे झालं, दूध चांगलं तर गरम होईल. गरम झालं की आपल्याला काजू पावडर टाकायची. अगदी साधं आणि सोपं. आपल्या बाजारातून आपण आणतो ती अगदी काजूची पावडर मोदक नसतात, त्याच्यात मगजची बी वगैरे सगळं मिक्स असतं. मग आपण घरी करूनच असे चांगले काजू मोदक, मावा मोदक आपण असे बनवू शकतो. आता मी हे काजूचं हे टाकते. आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला हे काजूचं सारण टाकायचं आहे. गॅस एकदम स्लो करायचा. बघा एकदम सुटसुटीत झालेली आहे का, आपण चालू बंद करूनच हे केलं ना, प्लस मोडवरच केलेली आहे ना. तर आपल्याला चांगलं पटापट हलवायचं आहे. ह्याला गुटल्या व्हायला द्यायच्या नाहीत. असं मस्तपैकी मी याच्यामध्येच वेलची टाकलेली आहे साखर बारीक करताना. तर आपलं हे चांगलं हे झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे. आता मी ह्या स्टेजला मिल्क पावडर टाकते. जेवढी मी साखर घेतली होती, दूध घेतलं होतं, तेवढीच मी मिल्क पावडर घेतली. मी ह्या स्टेजला थोडी थोडी करून आपल्याला हलवायची. त्याच्या गुठल्या होता का म्हणे, एकदम टाकायची नाही. एक एक हे करून आपल्याला असं चांगलं हे करून घ्यायचं. आपल्याला असं चांगलं त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर आपलं बघा असं एकदम असं जवळ आलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. एकदम गोळा होईपर्यंत बघितला तर आपल्याला तो पाक आपला कडक होऊ शकतो. म्हणून आपल्याला असं जवळ आलं की गॅस बंद करायचा आणि त्याच्यावर झाकण कढईमध्येच ठेवून असं हलवत राहायचं. मी आता गॅस बंद करते.
आणि आपल्याला कढईमध्येच, कढई गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हलवत राहायचं आहे. तर हलवत राहून असं आता चांगलं असं गोळा करायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर तो गोळा होणारच. ते काय झालं, थंड होईपर्यंत आपला तो गोळा होणारच. तर मी ते इथेच थंड करायला याच्यावर झाकण ठेवून थंड करायला ठेवते. हे कमीत कमी थंड व्हायला थोडं किती 10-15 मिनटं लागतील. तोपर्यंत आपल्याला ह्याची वाट बघायची. असं मी ही चमच पण काढून टाकते. आपल्याला थंड होईपर्यंत असं वाट बघू. हे बघा, हे झाकण काढलं. हे बघा, असं आपल्याला चांगलं कढईने पूर्ण सोडलेलं आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून तिला थंड करत ठेवते. थंड केल्याशिवाय आपण त्याला हात लावू शकत नाही. असं आहे बघा, पूर्ण कढईने सोडलेलं आहे. जरा पण कढईला चिकटत नाही. असा आपला पहिला असा गोळा झाला. तुम्हाला असं पातळ पातळ असेल पण थंड झाल्यावर तो व्यवस्थित होईल. हे बघा, असं मस्त असा गोळा झालेला आहे. हे बघा, असा मस्त असं झालेलं आहे. आता मी त्याला पूर्ण थंड करायला प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला मोदक करताना दाखवते. आपलं सारण आता थंड झालेलं आहे. हे बघा, आणि हे मोदकाचा साचा घेतलेला आहे. इथे थोडंसं तूप लावून घेते. असं एकदाच लावलात तरी चालेल, परत आपल्याला लावायची गरज नाही. आता आपल्याला हे थोडं थोडं घेऊन त्याला असं भरून टाकायचं आहे. असं इथे भरायचं आहे. एक्स्ट्राचा असेल तर आपण नंतर काढू शकतो. असं आपल्याला भरायचं आहे. असं दाबून भरायचं आहे चांगलं. आपला एक्स्ट्राचा भाग आपण नंतर काढू शकतो, पण असं दाबून भरायचं. असं याची कळी अशी टोक चांगला आला पाहिजे. असं आपल्याला याचा टोक चांगला आला पाहिजे. हे इथे लावायचं. मी जास्त भरला तरी नंतर तो आपल्याला काढायचाच आहे. आता हे आपल्याला घट्ट बंद करायचं आहे. हा, असं घट्ट बंद करून आपल्याला हा भाग थोडा दाबायचा आहे. म्हणजे आपल्याला मोदक असा उभा ठेवायला सोपं जातं. असं चांगलं दाबून घ्यायचंय. चांगलं दाबायचंय. तर आपल्याला असं जरा कमी पडलं तर आपल्याला लावायचंय. असं मी असं दाबून घेतलेलं आहे. तर आपल्याला चांगलं असं दाबून त्याला हे करायचंय. आणि खोलते. हा, हे बघा, असे आपल्याला हा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण असा काढून टाकायचा. कारण आपण असं कसं पण भरतो ना दाबून निघून. हे बघा किती छान मोदक झालेला आहे तो बघा. तूप पण जास्त लावायचं नाही, नंतर तो तूप ना जरासं आपल्याला हे होऊन जातो. हळूच आपल्याला हे मोदक काढायचे. ते एक्स्ट्राचा आपल्याला हा भाग काढून टाकायचा आहे. हे बघा किती छान झाले बघा मोदक. अगदी थोड्याशा वाटीमध्ये एवढ्या काजूमध्ये आपल्याला हे मोदक तयार करायचे आणि छानपैकी. आता मी परत दुसरं करते. आपल्याला दाबून हे थोडं माझं चिकटतं मला म्हणून तुम्हाला परत अजून एक भरून ही सगळी अशी आता करून दाखवते. चिकटते म्हणून मी आता तूप लावते. थोडंसं असं लागलं जात नाही. थोडंसं तूप लावायचंय. परत लावायची गरज नव्हती, पण आता हे थोडं चिकटतंय. असे आपल्याला हे करून घ्यायचे, दाबून घ्यायचे. मी तुम्हाला हे असेच करून दाखवते. माझा हात घाण झालाय. हे बघा, हे मी दुसरं पण असं भरलेलं आहे. आपण कसं पण ओबडधोबड भरलं तरी चालेल, पण दाबून भरायचं असं. आणि आपल्याला हे करायचंय. आता मी हे एक्स्ट्राचा भाग आपण काढू शकतो. चांगला असं आतमध्ये
हे वर आलेलं आपण एक्स्ट्राचा भाग काढू शकतो आणि वर आलेलं चांगलं दाबून घ्यायचं, म्हणजे आपल्याला असा मोदक ठेवायला आपल्याला सोपा जातो. असा मोदक ठेवायला आपल्याला सोपा जाईल. आता मी असं काढून घेते. थोडं आपल्याला निघत नाही, लक्ष द्यायला पाहिजे. हे बघा माझा मोदक पडला खाली काढता काढता. हे बघा हा एक्स्ट्राचा भाग आहे, तुम्ही तिथून काढा नाही तर त्याला दाबून टाका. आपले एक्स्ट्राचे भाग आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. हे बघा किती छान मस्त मोदक झालेलं आहे. असं आपण बाहेरून कसं भेसळयुक्त मोदक आणण्यापेक्षा हे भारी मोदक आहेत. हे बघा एकदम छान मोदक झालेले आहेत. अशा माझ्या पाववाटी पण माझी काजू नव्हती, त्याच्यामध्ये आपल्याला हे एवढे मोदक झालेले आहेत. आणि ही आपली शिरा अशी दाबून घ्यायची, म्हणजे त्याला असा चांगला आकार द्यायचा. किती छान झालेले आहे बघा. तुम्ही असे करून बघा. आपण असे मोदक आणतो, हे बघा म्हणजे एवढीच, म्हणजे एवढी पाववाटी पण काजू नव्हते. मी ट्राय करून बघितली, म्हटलं बघूया करून आपण. तर माझे एवढे मोदक छान झालेत ना, हे एकदम लुसलुशीत झालेले आहेत, एकदम छान झालेले आहेत, मऊ. आणि त्याप्रमाणे अति साखर घातला तर ते एकदम गळतील, म्हणून आपण त्या वाटीभर काजू, अर्धी पाववाटी काजू असेल तर त्याला थोडीशी त्याच्यात अर्धी कमी एकदम पाववाटी काजू साखर घालायची. आणि असे आपल्याला हे काजू मोदक करायचे आहेत. आता मी हा माझा पहिलाच काजू मोदक आहे. ह्याच्या पुढे अजून माझे दाखवेन गणपती येईपर्यंत. चला माझे काजू मोदक कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि कसे वाटले ते मला सांगा. चला बाय बाय. हे बघा मी जवळून दाखवते, एकदम छान झालेले आहेत काजू मोदक.